मित्रांनो, शेतजमीन असो किंवा प्लॉट असो, एखादी व्यक्ती फुकट मिळत आहे, कोणी हरकत घेत नाही म्हणून अन्य व्यक्तीची जमीन वापरत असते. म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर अतिक्रमण करून स्वतःच्या फायद्याकरिता अन्य व्यक्तीची जमीन वापरत असते. आज आपण पाहणार आहोत की जर कोणी तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल त्यावेळेस घाबरून न जाता त्याचप्रमाणे कोणताही गैर आणि बेकायदेशीर मार्ग न निवडता आपल्याला आपली जमीन कशी मिळवता येईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. सर्वात प्रथम तर आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की ज्यावेळेस आपणास अतिक्रमण काढून मिळावे असे वाटत असते त्यावेळेस आपणास दिवाणी न्यायालयामध्ये अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दावा दाखल करून अतिक्रमण काढून मागावे लागते. मग यासाठी आपणाकडे दोन पर्याय उपलब्ध राहतात. पहिला पर्याय म्हणजे दावा दाखल करण्या अगोदर मोजणी करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे दावा दाखल केल्यानंतर मोजणी करणे. जे अतिक्रमण विरुद्ध पक्षकाराने केलेले असते ते आपणास तोंडी सांगून चालणार नाही. आपणाकडे त्याबाबतचा अधिकृत कागद म्हणजेच नकाशा असावा लागतो. त्यामुळे सर्वात प्रथम तर आपण भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणीसाठी अर्ज केला पाहिजे. मोजणी अर्जाची प्रक्रिया आता अतिशय सोपी आणि सुलभ तसेच आधुनिक केलेली आहे. कारण आता तुम्ही मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि मोजणीची फी देखील ऑनलाईन भरू शकता. त्याचप्रमाणे मोजणीसाठी अर्ज करत असताना साध्या मोजणीपेक्षा तातडीची किंवा अतितातडीची हद्द कायम मोजणी हा पर्याय निवडा, जेणेकरून तुमची मोजणी लवकरात लवकर आणि विनाविलंब होऊन जाईल. आता विरुद्ध पक्षकार म्हणजे शेजारील शेतकरी असल्याकारणाने तो एकतर मोजणीस हरकत अडथळा करतो किंवा झालेली मोजणी नाकारत असतो, मोजणी मान्य नाही म्हणून सांगत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपण दुसरा पर्याय निवडला पाहिजे, म्हणजेच अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दावा आपण दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करायचा असतो. आता किती क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालेले आहे हे आपणास अंदाजे माहितीच असते. त्यानंतर दाव्यामध्ये प्रतिवादीचे म्हणणे आल्यानंतर प्रतिवादी अतिक्रमण केल्याबाबतची बाब निश्चितच नाकारत असतो आणि याच वेळेस आपणास संधी मिळते ती कोर्ट कमिशन मोजणीची. आपण दाव्याच्या या स्टेजला दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 75 तसेच ऑर्डर 26 अन्वये कोर्ट कमिशन नेमून मिळावे यासाठी कोर्टासमोर एक अर्ज दाखल करत असतो. कोर्ट कमिशन मोजणी काय असते, ती कशी मागता येते, तसेच कोर्ट कमिशन मोजणीची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते याबाबतचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. वर आय बटनवर त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. कोर्ट कमिशन आणि कोर्ट कमिशन मोजणीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आता आपण कोर्ट कमिशन मोजणीचा अर्ज कोर्टासमोर दाखल केला की कोर्ट विरुद्ध पक्षकाराला त्या अर्जावर म्हणणे देण्यास आदेश करतात. विरुद्ध पार्टीने कोर्ट कमिशन अर्जावर म्हणणे दाखल केले की कोर्ट कमिशन मोजणी नेमावी का नाही याबाबत आदेश करतात. असा आदेश केल्यानंतर कोर्टातर्फे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना कोर्ट कमिशनर म्हणून नेमले जाते. त्यानंतर वादीने मोजणी अर्ज मोजणी फी भरल्यानंतर मोजणीची तारीख दिली जाऊन कोर्ट कमिशनर यांच्यातर्फे मोजणी पार पाडली जाते आणि कोर्ट कमिशनचा रिपोर्ट कोर्टाकडे पाठवला जातो. आता कोर्ट कमिशन रिपोर्टमध्ये काय काय नमूद असते ते देखील पाहणे आवश्यक राहील. कोर्ट कमिशन रिपोर्टमध्ये सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे नकाशा म्हणजेच कप्रत, की ज्यामध्ये विरुद्ध पार्टीने केलेले अतिक्रमण वेगळ्या रंगाने दर्शवलेले असते. त्याचप्रमाणे या रिपोर्टमध्ये मोजणी बाबतीमध्ये आवश्यक पक्षकारांना नोटीस बजावलेबाबत पोस्टाची पोहोच पावती, मोजणीच्या वेळेस झालेले जाबजबाब, पंचनामे वगैरे या सर्वच्या सर्व बाबी कोर्ट कमिशन रिपोर्टमध्ये असतात. आणि कोर्ट कमिशन मोजणीमध्ये असे अतिक्रमण दिसत असेल तर निश्चितच प्रतिवादीने केलेले अतिक्रमण काढून घ्यावे याबाबत कोर्ट आदेश करतात. अर्थातच दाव्याची संपूर्ण कारवाई कायदेशीररित्या पार पाडल्यानंतर कोर्टातर्फे असा आदेश पारित केला जातो. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो की अतिक्रमण करणारी व्यक्ती अतिक्रमित क्षेत्रामध्ये स्वतःचे बांधकाम करण्याचा प्रयत्न करत असते. अशा परिस्थितीमध्ये याच दाव्यामध्ये वादीस कोर्टासमोर दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश 39 नियम 1 व 2 अन्वये सह कलम 36 आणि 37 स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या वादीस तात्पुरत्या मनाईसाठीचा अर्ज दाखल करून या अनधिकृत बांधकामाला मनाई मागावी लागेल. म्हणजेच प्रतिवादीने वादीच्या क्षेत्रामध्ये जे अतिक्रमण करून बांधकाम करत आहे ते त्याने करू नये यासाठी आपण हा तात्पुरत्या मनाईसाठीचा अर्ज कोर्टासमोर देत असतो आणि हा अर्ज आपण मंजूर करून घेणे अत्यंत आवश्यक राहते. कारण दाव्याचा न्यायनिर्णय होण्यास बराचसा कालावधी लागणार असतो. तसेच हा कालावधी किती लागेल हे निश्चितपणे कोणासही सांगता येणार नसते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की जो दुर्लक्षित करता येणारच नाही तो म्हणजे अशा अतिक्रमणाच्या विषयामध्ये दोन्ही पक्षकार एकमेकांसोबत वादविवाद करत असतात आणि या वादाचे रूपांतरण पुढे चालून मारामारीमध्ये. अशा परिस्थितीमध्ये आपण निश्चितच या बाबीची किंवा या गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला देऊन संबंधित गुन्ह्याबाबत दखल घेण्यास तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितले पाहिजे. त्याचप्रमाणे असेही होणे शक्य असते की अतिक्रमण करणारी व्यक्ती काही खोटी कागदपत्रे तुम्हाला दाखवून त्या आधारे त्या क्षेत्राची मालकी त्याला आहे असे म्हणत असेल तर निश्चितच संबंधित व्यक्तीने खोटी आणि बनावट कागदपत्रे
तयार केली याकरिता त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास देखील आपण पोलिसांना सांगितले पाहिजे. आता कधीकधी असा गुन्हा दाखल करण्यास पोलीस नकारही देतात आणि हे सांगत असतात की हा दिवाणी स्वरूपाचा वाद असल्याने आम्हाला यामध्ये दखल देता येत नाही. तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करा. मग अशा वेळेस या गुन्ह्याबाबत कोर्टामध्ये एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणे गरजेचे राहते. कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट कशी दाखल करायची असते, त्याची कार्यपद्धती कशी चालते, त्याचप्रमाणे पुरावा कसा दिला जातो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे. प्रायव्हेट कंप्लेंटबाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आता ही तर झाली कायदेशीर प्रक्रिया. आपणापैकी अनेक लोक असेही म्हणतात की कायदेशीर प्रक्रियेस खूप जास्त वेळ लागतो, तसेच वकिलांचा आणि अन्य खर्चही खूप जास्त होतो. तर याला पर्याय आहे का? तर नक्कीच आहे. बघा, प्रत्येक गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती किंवा तंटामुक्ती समिती असते. या समितीच्या मार्फत आपण कोर्टामध्ये न जाता आपापसामध्ये सामंजस्याने हा वाद संपवू शकतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती वकिलांमार्फत आलेल्या कायदेशीर नोटीसला भीत असते. अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवली की कधी अशी व्यक्ती हे अतिक्रमण काढून देते. परंतु ही बाब प्रत्येक वेळेस घडेलच असे शक्य नाही. आता आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे की रोगापेक्षा प्रतिबंध बरा. याप्रमाणे पाहिले तर अतिक्रमणासारखा वाद उद्भवलाच नाही पाहिजे. अशी परिस्थिती आपण निर्माण करायची ठरवली तर त्यासाठी एक सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आपली जमीन मोकळी सोडूच नका. त्यावर वॉल कंपाऊंड किंवा तार कंपाऊंड मारून घ्या, जेणेकरून एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण वगैरे करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेजाराने आपल्या जमिनीवर केलेले अतिक्रमण कायदेशीर तसेच सामंजस्याने कसे काढून घेता येईल याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.